आमच्या गावातलं झेंडावंदन. सर्वात आधी तर व्हिडिओ लेट पडला यासाठी खूप मनापासून सॉरी म्हणते, पण काय करावं, कामच खूप होते माझ्या माग. तुम्हाला तर माहिती आहे किती कामाची आहे. तो माहोल तर लहानपणीच राहते भाऊ. 15 ऑगस्ट असो की 26 जानेवारी. मग काय, आजादी के परचम लहरा के हम चले गाव घुमने. सॉरी हा. मग आम्ही मस्त गावात रॅली काढली. आणि आमचं गाव तर एवढं मोठं आहे की 1-1.5 तास लागलाच रॅली. आणि शाळेतल्या करे तेवढेच आहे, गंजिले गायड नदीले पूर. जेव्हा आपण लहान होत ना तेव्हा या गोष्टीची मजाच वेगळी होती. मस्त सकाळी सकाळी 3 वाजता उठा, रात्रीचीच मेहंदी काढून ठेवा हातावर, फुल इंटरेस्ट राय भाऊ, प्रेस बीस दे मस्त बाबा करून. सकाळी जेव्हा शाळेत गेली, शाळेत पाय टाकल्याबरोबर शाळा पूर्ण चेंज झाली आहे. पण शाळेतल्या काही आठवणी, त्या आठवणच राहतात. म्हटलं आपली जिक्कन असते ते एक लहानपणची, तर आपण काय करायचो. आता पण जिल्हा परिषद असं वाटते की मी जर मावेळेत जर जिल्हा परिषद अशी असती ना तर भाऊ काय माहोल असता माया आता. मग शांतप्रियेने झेंडावंदन केलं आणि 3 टाळ्या वाजवल्या रे भाऊ. अजून काय करणार आहे आपण. आणि हे आमच्या गावातले चिमुकले फुलं. जेव्हा लहान होते तेव्हा किती मोठी शाळा वाटे, पण आता गेल्यावर तर अरे उली उली रुमाच दिसतं. शाळेत खूप आठवणी दडलेल्या असतात खूप. आणि माझ्या इकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सॉरी स्वातंत्र्य दिन वाटते आहे ना. हा सॉरी, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.